तर आम्ही चाललो आहोत. दाखव दाखव ही चिकाची ही बघ कशी ती मग खायची. नमस्कार, मी आली आहे गावी. हे बघा, आजचा व्लॉग डायरेक्ट गावाकडून सुरू होतोय कारण मी आली गावी. गावी आम्ही भरपूर गोष्टी बघणार आहे, भरपूर जागी फिरणार आहे. आज काय काय केलं मी तुम्हाला दाखवते. आणि भोकरांची आम्ही भोकरं असतात ना, भोकरं त्यांची भाजी कशी बनवली जाते नाही म्हणजे कशी असतात ती दाखवली आहे. अजून अरे कहना क्या चाहते हो तुम्ही. आमची डाळ भाजली. डाळ म्हणजे शेतात जी डाळ असते ती भाजणी झाली. आज तुम्हाला दाखवते मस्त. काय आहे आई वाखरं आणि ह्याला काय करतात सांगा. भाजी कसं करतात सांगा. भाजी बनवायची, शिजवायची आणि वाळवून शिजवायची आणि मग पिळून टाकायची आणि मग तेल, कांदा, मसाला आणि मग तळीवर परतायची पिळून आणि मग पक्की मस्त लागायचं. भाजी लागायची. तर आम्ही असं बनवतोय. हे बघा, हे असं आहे. आता आणि मग खायची. काहीच इकडं बघा, हे लोक कशी करतात येत. आणि आई आपली इकडे हे असं भोकरांची भाजी. हे मी पहिल्यांदाच पाहिले. हे अशी हे मी पहिल्यांदाच पाहिले. ही टॉर्च कोणी ऑन केली. एवढं ऊन आहे इकडे आणि आता आम्ही इकडं सावलीत बसलोय. आणि हे असं हे काय ठेचा का करतात असे. याच्या बिया काढायच्या आतल्या बियात नसत्या. ह्या बिया दाखव ही चिकाची ही बघ कशी बी. ती काढून मग सुकवायचं का. हा अशी सुकत घालायची, बारीक करायची, मोडायची, अशी काठी बांधायची. त्याला एक कुण्या करायचं, बेसावर करायचं, एक कुण्या करायचं आणि असं आम्ही बघायला असं ओढायचं. कच्च पडलं खाली त्याच्यात माझ्या काढून ठेवला का. तर आम्ही आता चाललो आंबा तोडायला. हे असं आई इथे काठी आता मेसाची काठी घ्यायची ना. कधी जाऊ आम्ही आंबे तोडायला. आता नाना झाला दळा नाना काय दिस आता कशी दिस आंबे तोडायला चाललो. काय रे पोरींनो, कुठं फिरत होता. अय पोरींनो, कुठं फिरत होत्या. कुठं नाही. कशाला हिंडता मग इकडं तिकडं. हे आमच्या पोरी आहे दोन. कशा हिंडता बघा नुसत्या. आई तर आपल्याकडे कसं असतं, अंड खायचं असेल तर आपल्याकडे कसं असतं, अंड खायचं असेल तर नाही का डायरेक्ट दुकानात जायला लागतं. Oh my god. पण इकडे कशी डायरेक्ट कोंबडीने हे अजून एक दाखव. हे दोन अंडी दिली. हे दोन अंडी दिली आहेत. आता ती संध्याकाळी मस्तपैकी भाव जायची. यमी आई ते छोटा अंड वेगळं बघू. आज उद्या, आज तर नाही पण उद्या. आई काय बोलते सांग. अंड खाऊ मी. आई अंड खाऊ का मी. हा नक्की. तर आम्ही चाललो आहोत आता गौऱ्या आणायला. दाखव जाणं पिशवी दाखव. गौऱ्या आणायला फार लांब जायचंय. चालत सगळ्यांना आणायला लागतात. असे लहानपणी खूप मजा यायची. आम्ही असंच कोणाच्या मागे जायचो. आता आम्ही दोघी चाललोय. तर कुठे आम्ही डांगरांनी आलोय आता इकडे. असं दिसते का ग. आम्ही मेन म्हणजे गौऱ्या पण गोळा करायला लागलो आणि चावी घ्यायला आलेलो. चावीसाठी इथं एवढं लांबवरती दिसतंय की नाही दिसत नाही. खाली हा रस्ता असा. तनु इकडं बापरे आता पडली होती. इतकं भयंकर आहे ना. Game over. अशी घातले मी. दिसते लोक बघता भेटतंय की नाही असं.
आम्हाला मेन म्हणजे गौऱ्या आणायच्या होत्या आणि सोबत आहे ना चावी पण पाहिजे होती. त्यांची एक आई आहे तर तिने चावी घेऊन गेलेली ना, तर आम्ही तिच्या मागं आलो आहे. आता चाललो आहे. इथलं वातावरण बघा कसं भारी आहे. हे सगळं पॉली हाऊस आहे, हे सगळं डोंगर इकडे आणि आम्ही आलो इकडनं, म्हणून असं होतंय का होय. मेन म्हणजे आम्हाला ना चावी भेटली आणि ना बघ हे काय गौऱ्या भेटल्या नाही. दिसते मी काळी इकडे बघ, तू पण दिसते. चल जायचं आता. पाठीमागे पॉली हाऊस आहे. मला हवा येते, तुम्हाला आवाज येतोय की नाही असं मला वाटतंय. शोधायच्या आहेत का गौऱ्या? कुठे भेटतील आता आपल्याला? अशा काम नाही झालं इकडे. आता बघू गौऱ्या भेटतात. इथे आहेत, इथं आहेत थोड्याशा दिसलं का. पण ते शेणे ते नाही उचलू शकत आम्ही, सुकलेलं पाहिजे. इकडनं जायचंय डोंगरातून. दिसतात का तुला गौऱ्या? गाईस तुम्हाला गौऱ्या दिसतात की नाही ती सांगा पहिले. व्ह्यू बघा. आवाज पटकन मी पडेन इथं. गेलेलो आम्ही आणि इथं आता रिटर्न चाललंय आणि आम्हाला गौऱ्या भेटल्या ना, चावी भेटली. इथे हे बघा, ह्या गौऱ्या कोणत्या, आम्ही त्याला घ्यायला चाललोय. म्हणजे कोणी साचले नाही तिथे, ठेवल्यात असंच नाही का. तर दम लागलेला, दम खा पहिले आणि मग चला. थांब 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 थांब, मला होते. अरे मला नाही बाबा पाय टाकायला इथे. कुठून काय ते बाई, इथे जायचंय. हे गौऱ्या हे बघा, इथे असं दाखव, गोंद दाखव. तर हे असं, तर एवढं मला दाखव जेवढे भेटले. हे बाई, हे भेटलं एवढं. अरे पुराणो, आवर दमली आमची. आलो आम्ही इकडनं. आता इकडे हो, ऊन भरपूर आहे. कुठे आता? घरी ना. आपल्या शहराकडे कसं असतं की सकाळची सुरुवात मोबाईल नाश्त्याने होत असते, पण इकडे तसं नसतं. शेतकऱ्याची सुरुवात कामापासून होत असते, ते पण शेताच्या. सकाळी 4ला उठून नानांनी ना डाळ तयार केली होती, ते पण भाजायला. तांदळाचं पीक घेतलं जातं इथे. आणि आता बघा, मी आदू पूर्वा नानांच्या मागे आलो होतो की कसं करतात शेताची कामं. आम्ही पण शिकून घेतो आहे बरं का कामं. मी विचारलं नानांना, भाजणी नीट नाही झाली तर काय होईल? नाना म्हणाले, पीक चांगलं नाही येत गौरा. तर बघा ना आमच्या शेताकडची कामे कशी होत असतात. आम्ही पण जरा जवळून बघत होतो. आणि माणूस सोन्याला अग्नीतून तावून सलखून निघलं की अस्सल सोनं होतं म्हणतात. पण हे बघा ना आमचे नाना मातीला धान्याला अग्नीत तावून हे पांढरं सोनं म्हणजेच तांदूळ तयार करताय. ही नुसती शेताची भाजणी नाही, तर पावसाच्या येण्याची समृद्धी आहे, नांदी आहे. निसर्गाशी चाललेला हा खेळ आणि हे कष्ट बघून वाटतं शेतकरी राजा खरंच सुखाचा रचयिता आहे. कसं वाटतंय आमचे शेतकरी जीवन? आणि लवकर लवकर कमेंट करा. असेच व्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा. व्ह्यू बघा आमचा गाव, इकडे आमचा गावाकडचा व्ह्यू बघा. व्ह्यू आणि पावसाळ्यात तर इतकं भारी आहे ना, इकडे सगळं हिरवं हिरवं. आता वाढलंय कारण उन्हाळा आहे. डिंग डांग डिंग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग. पुढे जायचं? पुढं नको ना, इथपर्यंत बस. इथपर्यंत. आम्ही नदीवर पण जाणार आहे. पॉली हाऊस नाही दिसत इकडनं. आणि पॉली हाऊस कसलं आहे इथे. डिंग हे बघा असं वातावरण हे. आणि असं इकडं आई पोरांनो, आमचं घर तिकडे लांब आहे. आता आम्ही तिकडे जायचं आहे. हा कसं आहे आमच्या गावाकडे व्ह्यू. म्हणजे दिसते का बरोबर?
तर हाय आमच्या गावाकडचा व्ह्यू. आता ना मेन म्हणजे इकडे धनु आणि पूर्वा ना हे करतायत, वासरूला पाणी घालताय इकडे. जागा पूर्वा तिकडे उभी राहा. हे बघा आमचं वासरू. वासरू नाही, हे काय बोलतात, पारडी. कोणाकोणाला माहिती आहे म्हशीच्या बाळाला काय म्हणतात, लवकर लवकर कमेंट करा. डिडिंग पाणी पित आहे मस्तपैकी. पूर्ण बादली संपवली ना. तिकडे बघा इथे एक बैल आहे आणि त्याच्या खाली एक वासरू आहे. ते खाली म्हणजे बाजूला बसले. इकडे एक आहे, पाणी पिते इकडं. धनु आमची पाणी देते. पूर्वा इकडे. आणि हे म्हशीचं वासरू आहे आमच्या. ते मार, हात लाव ग जरा, हात लाव. मग कोणाला मारतंय, कोणतं मारतं तू, बोली ना मार. जान्हवीचा हा व्लॉग कसा वाटला लवकर लवकर कमेंट करा आणि आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब पण करा. बेल आयकन पण टच करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.